नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 13 मे 2026 चालू घडामोडी करंट अफेअर्सचे जे काही महत्त्वाचे असे प्रश्न आहेत ते बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रश्न क्रमांक 1, PMAY उद्यम 2.0 अंतर्गत घरबांधणी पूर्ण करण्यात कोणते राज्य अव्वल कामगिरी करणारे राज्य म्हणून उदयास आले आहे? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे, ओडिसा. प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 ही केंद्र सरकारची एक प्रमुख योजना आहे जी 1 सप्टेंबर 2024 पासून सुरू झाली असून 2029 पर्यंत चालेल. या योजनेचा उद्देश 1 कोटीपेक्षा जास्त शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना स्वतःचे पक्के घर खरेदी करण्यासाठी किंवा बांधण्यासाठी आर्थिक सहाय्यक अनुदान प्रदान केले आहे. तर ओडिसा या राज्याबद्दल काही माहिती घेऊया. तर स्थापना झालेली 1 एप्रिल 1936 रोजी. मुख्यमंत्री आहे मोहन चरण माझी. राज्यपाल हरिबाबू कंभामपती. राजधानी आहे भुवनेश्वर. काही राष्ट्रीय उद्याने भितरकनिका, दुसरं आहे सिमिलपाल, तिसरं आहे नंदनकनन आणि काही महत्त्वाची धरणं आहे हिराकूड, मंदिरा, काला, इंद्रावती. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 2, पॅडमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खालीलपैकी कोणत्या भारतीय सामाजिक उद्योजकाला 2026 नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे? ऑप्शन 1 अंशु गुप्ता, ऑप्शन 2 अरुणाचलम मुरुंगनथम, ऑप्शन 3 बाबा आमटे, ऑप्शन 4 सोनाक्षी सिन्हे. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे, अरुणाचलम मुरुंगनथम. कामगिरी आहे मुरुंगनाथम यांनी ग्रामीण भागातील महिलांसाठी अत्यंत कमी किमतीत सॅनिटरी पॅड बनविण्याचे मशीन विकसित केले, ज्यामुळे मासिक पाळीच्या स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण झाली. ओळख आहे की त्यांच्या जीवन प्रवासावर आधारित बॉलिवूडमध्ये पॅडमॅन हा चित्रपटही तयार झाला. इतर सन्मान आहेत की त्यांना यापूर्वी 2016 मध्ये भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अतिशय महत्त्वाचा आणि परीक्षेला विचारण्यात येऊ शकतो असा प्रश्न आहे. भारत के पॅडमॅन अरुणाचल मुरुंगनाथम 2026 नोबेल शांती पुरस्कार के लिए नॉमिनेटेड. प्रश्न क्रमांक 3, जागतिक स्थलांतरित पक्षी दिन 2026 कोणत्या महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी साजरा केला जातो? ऑप्शन 1 मे महिना, ऑप्शन 2 ऑक्टोबर महिना, ऑप्शन 3 वरील दोन्ही, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 वरील दोन्ही, म्हणजेच की मे महिना आणि ऑक्टोबर महिना. या दिनाचा उद्देश स्थलांतरित पक्षी आणि त्यांच्या अधिवासांचे संवर्धन प्रोत्साहित करणे हा आहे. 2026 मध्ये हा दिवस 9 मे आणि 10 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येईल. 2026 ची संकल्पना आहे की प्रत्येक पक्षी महत्त्वाचा, तुमचे निरीक्षण महत्त्वाचे. हा स्लोगन रेडी करण्यात आलेला आहे. याच्यावर प्रश्न देखील विचारू शकतात. मी तुम्हाला सगळेच प्रश्न नाही सांगत जे परीक्षेत येऊ शकतात आणि यापूर्वी जे काही आलेले त्या संबंधित थोडे मिळते जुळते जे प्रश्न आहेत त्याबद्दल आपण प्रश्न घेतो डेली चालू घडामोडीत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 13 मे 2026 रोजी महत्त्वाचे असे प्रश्न बघत आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या प्रश्नांचा स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि यातील 1 ते 2 मार्क डेली आपण जी सिरीज घेतो त्याच्यामधून तुम्हाला परीक्षेत भेटून जाईल. प्रश्न क्रमांक 4, भारतातील माता आणि बाल आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी अलीकडेच कोणते व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे? ऑप्शन 1 जननी, ऑप्शन 2 पोषण, ऑप्शन 3 माता पोषण, ऑप्शन 4 कुटुंब प्रणाली. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जननी. जननीचा जो फुल फॉर्म इंग्लिशमधला जर्नी ऑफ अँटेनॅटल नातल अँड नेटोगल इंटिग्रेटेड केअर. डिजिटल नोंदणी आहे. हा एक सेवा केंद्रित प्लॅटफॉर्म आहे जो महिलांच्या प्रजननक्षम वयातील आरोग्यविषयक डिजिटल नोंदणीचे सर्वसमावेशक निरीक्षण आणि जतन करतो. उद्देश आहे रिअल टाईम मॉनिटरिंग आणि डाटा ट्रॅकिंगद्वारे गरोदर महिला आणि लहान मुलांची काळजी अधिक सक्षम करणे. प्रश्न क्रमांक 5, सायकी मोहीम कोणत्या अवकाश संस्थेशी संबंधित आहे? ऑप्शन 1 ISRO इस्रो, ऑप्शन 2 ESA, ऑप्शन 3 JAXA जाक्सा, ऑप्शन 4 NASA नासा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी नासा. धातूंनी समुद्र असलेल्या 16 सायकी या लघुग्रहांचा अभ्यास करण्यासाठी आणि ग्रहांच्या गाभ्यांची निर्मिती प्रक्रिया समजून घेण्यासाठी हे 13 ऑक्टोबर 2026 रोजी प्रक्षेपित करण्यात आले. हे अंतराळयान 2029 मध्ये लघुग्रहावर पोहोचले आणि सुमारे 2 वर्षे त्याच्यासोबत प्रदक्षिणा घालून त्याच्या पृष्ठभागाचा आणि रचनेचा अभ्यास करेल अशी अपेक्षा आहे.
तर नासाबद्दल काही माहिती बघूयात. नासाची स्थापना झालेली आहे 1 ऑक्टोबर 1958 साली. संस्थापक आहे EYT आईझनहोवर. प्रशासक आहे बिल नेल्सन. मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC, युनायटेड स्टेट्स. प्रश्न क्रमांक 6. अलीकडे सेबीने AI आधारित सायबर धोके आणि असुरक्षितता हाताळण्यासाठी कोणता विशेष कृती दल स्थापन केला? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर C आहे, सायबर सुरक्षा AI. उद्देश आहे क्लाउड मिथोस यांसारख्या प्रगत AI चलित साधनांमुळे AI ड्रिव्हन टूल्स उद्भवणाऱ्या सायबर सुरक्षेच्या जोखमींचे परीक्षण करणे आणि शेअर बाजाराच्या परिसंस्थेमध्ये सायबर लवचिकता, सायबर रेझिलियन्स वाढवणे. हा टास्क फोर्स शेअर बाजाराच्या तांत्रिक यंत्रणेत त्रुटी शोधून होणाऱ्या संभाव्य सायबर हल्ला रोखण्यासाठी आणि सुरक्षा मजबूत करण्यासाठी काम करेल. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणत्या तरुण भारतीय शास्त्रज्ञाला अमेरिकेत युनिव्हर्सिटी इनोव्हेटर अवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे? ऑप्शन 1 राजीव त्रिपाठी, ऑप्शन 2 डॉक्टर शेखर सुमन बोराह, ऑप्शन 3 अवंती अरोरा, ऑप्शन 4 संजय जैन. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 डॉक्टर शेखर सुमन बोराह. योगदान आहे त्यांनी कृषी क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी AI आधारित AI ड्रेवन स्मार्ट शेती, ड्रोन आधारित सेन्सिंग आणि मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणत्या देशात जगातील पहिली स्मार्ट बेट देखरेख प्रणाली सुरू करण्यात आली? ऑप्शन 1 इक्वेडोर. इथे टोर नाही आहे, डोर आहे, प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. ऑप्शन 2 स्लोवाकिया, ऑप्शन 3 स्पेन, ऑप्शन 4 अर्जेंटिना. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे, इक्वेडोर. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 9. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात भारताच्या पहिल्या पूर्णपणे कार्यरत असलेल्या PM मित्र पार्कचे उद्घाटन केले आहेत? तर ऑप्शन 1 आहे आसाम, ऑप्शन 2 गुजरात, ऑप्शन 3 राजस्थान, ऑप्शन 4 तेलंगणा. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे, तेलंगणा. PM मित्रा मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल रिजन अँड अपिरियल. तर तेलंगणा या राज्याबद्दल आपण काही माहिती बघूयात. तेलंगणा या राज्याची स्थापना 2 जून 2014 रोजी झालेली आहे. मुख्यमंत्री आहे रेवंत रेड्डी. राज्यपाल आहे शिवप्रताप शुक्ला. राजधानी आहे हैदराबाद आणि राष्ट्रीय उद्यान आहे मृगाव आणि महावीर हरिणा. महत्त्वाचे काही धरणे आहेत सिंगूर, पोचरम. हे अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आहेत, तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये अत्यंत उपयुक्त आणि फायदेमंद ठरणार. प्रश्न क्रमांक 10. 48वी आशियान शिखर परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आली होती? ऑप्शन 1 फ्रान्स, ऑप्शन 2 ब्राझील, ऑप्शन 3 फिलिपाईन्स, ऑप्शन 4 अमेरिका. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे, फिलिपाईन्स येथे. तर काहीतरी वेगळ्या महत्त्वाच्या आवृत्त्या बघूयात. 8वी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी ISA असेंब्ली नवी दिल्ली येथे. AI इम्पॅक्ट समिट 2025 उत्तराखंड. GAU टेक 2026 पुणे येथे. G7 शिखर म्हणजेच की 2026ची फ्रान्स येथे झाली. इंडिया AI इम्पॅक्ट सुमित 2026 नवी दिल्ली येथे. COP31ची परिषद तुर्की येथे झाली. ब्रिक्स आरोग्य कार्यगटाची पहिली बैठक 2026 नवी दिल्ली येथे झालेली आहे. 9वी हिंद महासागर परिषद 2026 मॉरिशस. 4थी भारत आफ्रिका फोरम शिखर परिषद नवी दिल्ली येथे आणि 48वी आशियान शिखर परिषद 2026 फिलिपाईन्स येथे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 13 मे 2026 रोजी ज्या काही महत्त्वाचे असे करंट अफेअर्सचे आणि चालू घडामोडींचे प्रश्न आहेत ते बघितलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद. नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. अतिशय महत्त्वाचे आहेत हे प्रश्न. एकाच असं नाही आहे, प्रत्येक परीक्षेत येतात. स्पर्धा परीक्षेमध्ये इतर सरळ सेवा, पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, बँकिंग एक्झाम, रेल्वे, RRB सगळ्याच झाल्या येतात. त्यामुळे नक्की ट्राय करा.